नाही म्हणजे अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. मी त्यांच्या कुटुंबाप्रती पूर्ण संवेदना व्यक्त करतो. परंतु ही घटना समजल्यानंतर आम्ही रात्रीच सिव्हिल सर्जन ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली अ, एक जे-जेचे डॉक्टर आणि एक आय-एम-एचे रिप्रेझेंटेटिव्ह असे 3 आणि आमचे महानगरपालिकेचे एक डॉक्टर अशी यांची समिती ह्या सर्व प्रकरणाची त्याचे झालेले उपचार, त्यांचे औषधाचे हे तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर हे जे काही आपण इंजेक्शन दिले त्याचेसुद्धा FDA कडून तपासणीचे आपण प्रस्ताव पाठवले. सगळी बॅचचा वापर सध्या थांबवलेला आहे. प्रथमदर्शनी ह्या दोन्ही इंजेक्शनचा मुदतबाह्य करण्याचा कालावधी हा मार्च म्हणजे 27 आणि एकाचा जानेवारी 27 आहे. त्यामुळे मुदतबाह्य होण्याचा कालावधी तर प्रथम दर्शनी तर तो आहे. परंतु त्याच्यानंतर सुद्धा 2 महिलांवर एक डोंगरे आणि एक मिश्रा अशा 2 महिलांना दुसरा डोस 30 तारखेला एक डोस दिला. नंतर दुसरा डोस काल देत असताना दिल्यानंतर 5 मिनिटांमध्येच त्यांचं सॅच्युरेशन जे आहे आपलं ऑक्सिजन लेवल कमी झालं आणि त्या कोलॅप्स झाल्या. त्यांना रिसर्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ICUला शिफ्ट केलं. त्याच्यामध्ये एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसरी महिलेचा आत्ता उपचार सुरू आहे आणि त्यांच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा होत आहे असे मी डॉक्टरांशी आता फोर्टिस हॉस्पिटलला त्या ॲडमिट आहेत. आणि हे ज्यांचा मृत्यू झालेला ज्या श्रीमती डोंगरे आहेत त्यांच्या पूर्ण चौकशी करण्यासाठी ही समिती नेमलेली आहे. त्याचे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन होतील आणि त्याच्यानंतर संबंधित जबाबदार अधिकारी असतील सध्या त्यांना रजेवर पाठवले. आज अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरही पण आम्ही कारवाई करणार आहोत. एकूणच सर्व प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेऊन या पूर्ण प्रकरणामध्ये कुणाचेही दोषी आढळेल त्यांना आपण कारवाई करणार आहोत आणि असे प्रकार पुन्हा भविष्यात होऊ नये याच्यासाठी सुद्धा उपाययोजना याच्यामध्ये केल्या जातील. मी आपल्याला माझ्याकडे शिष्टमंडळ आलेलं होतं. नागरिक म्हणून मी आपण ज्यावेळेस एखाद्या घटनेबाबत तीव्र प्रतिसाद नागरिकांमध्ये उमटत असतात. याच्यामध्ये 15 दिवसाची जी अवधी दिलेला आहे ह्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आपण दिलेला आहे. पण आत्ता जो तात्पुरता म्हणजे आज जो एक अहवाल माझा इंटरनल जो अहवाल येईल तो आजच संध्याकाळी येणार आहे आणि ह्या पेशंटच्या हाताळणीबाबत झालेले जे काही एकूणच औषधाचा म्हणजे त्याला देताचा ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो केला नाहीत का किंवा झालेले त्याचे ओव्हरडोस झालेले आहेत त्या वेगळं काही दुसऱ्या कारणात त्याच्यामुळे हे सगळं कारण 2 महिलांना एकाच वेळेस एक इंजेक्शन दिल्यानंतर होणं हा प्रथमदर्शनी जरी आपल्याला औषधाच्या याच्यावर आपण जात असलो तरी त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि FDAच्या रिपोर्टमध्ये या दोन्ही गोष्टी साफ होतील म्हणून आपण 15 दिवसाचा तो कालावधी घेतलेला आहे. कारण इन्व्हेस्टिगेशन व्हायला त्यावेळेस आता PMचे रिपोर्ट आहेत त्यांचे विसराचे रिपोर्ट आहेत ते सर्व रिपोर्ट घेऊन एका कन्क्लुजनपर्यंत आपल्या निष्कर्षापर्यंत यावं लागतं म्हणून तो 15 दिवसाचा कालावधी दिला. परंतु एकूणच कालची परिस्थिती हाताळताना काही त्याच्यामध्ये चूक झाल्यात का त्याचा अहवाल माझ्याकडे आज संध्याकाळीच येतील आणि त्याच्यावर आम्ही पुन्हा कारवाई करू. अतिशय गंभीर हा पालिकेच्या रुग्णालयात हा प्रकार झालेला आहे आणि मला वाटतंय आमच्या शिवसेनेच्या सगळ्या महिला रणरागिणी या ठिकाणी या प्रश्नावरती अतिशय आक्रमकपणे आयुक्तांना बोललेले आहेत की त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं निलंबन होणं तात्काळ गरजेचं आहे. आज संध्याकाळपर्यंत आम्ही वाट बघू आणि पुढची कारवाई शिवसेना स्टाईलने आम्ही करण्यात आहोत. आजची परिस्थिती अशी आहे की स्मार्ट सिटीच्या नावाखाली ही नवी मुंबई महानगरपालिका देशामध्ये आज नामांकित आहे आणि अशा महानगरपालिकेमध्ये अशा ओव्हरडोस देऊन आत्ताच आमचं एक मला वाटतं बेबी आणलेलं आमच्या ताईने या ठिकाणी घेतलेलं होतं ते इतक्या भयंकर परिस्थितीत या नवी मुंबई महानगरपालिकेचं वर्षातून 1-2 तरी असे इन्सिडेंट्स अशा पद्धतीने होत आहेत आणि ते फक्त गर्भवती महिलांच्या बाबतीतच होत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत जर का आयुक्तांनी आजच्या आज त्याचं निलंबन नाही केलं तर उद्यापासून आम्ही वेगळ्या पद्धतीचं आंदोलन चालू करणार आणि ते पालिकेतल्या प्रशासनाला कधीच परवडणार नसेल.